सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, मी शोभना तीर्थळी पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे आजच्या भेटू आनंदेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। आज आपण जमलोय आपले शुभार्थी अनिल जोगळेकर यांनी 1000 गणपती काढण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण करून त्याचं नाशिकमध्ये प्रदर्शनही भरलं। त्याचं खूप कौतुक झालं। आपणही आज त्यांचं कौतुक करणार आहोत, अभिनंदन करू आणि त्यांचे याबाबतचे सगळे अनुभव त्यांना सांगायची विनंती करणार आहे। आणि अनिल जोगळेकर, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे काही मित्र आज हजर आहेत, त्यांचंही मी स्वागत करते। आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि अनिल जोगळेकर यांची ओळख करून देण्यासाठी त्यांचे लहानपणापासूनचे मित्र, शाळेपासूनचे गुलाम शेख यांना विनंती करते। गुलाम शेख, आवाज येत नाहीये। शेख, आवाज येत नाहीये। आता येतोय? आता येतो, आता येतो। ओके। हा, नमस्कार मंडळी, मी गुलाम शेख आम्हाला दिसत नाही पण अनिल जोगळेकर यांचा मला दिसतं हा दिसतं येत आहे ना? हो हो, ओके ओके ओके। मी गुलाम शेख, अनिल जोगळेकर यांचा मित्र। मला या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शोभनाताईंचे आभार मानतो। आज मी अनिल यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे। अनिल त्र्यंबक जोगळेकर हे मूळचे नाशिक येथे राहणारे। त्यांचा जन्मही 1953 साली नाशिकलाच झाला। त्यांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते। अनिलचे शालेय शिक्षण नाशिक येथील पेठे विद्यालयात झाले। तिथेच अनिलची व माझी ओळख झाली। अनिलला शालेय जीवनापासूनच चित्रकलेची खूप आवड होती। आमचे त्यावेळचे एक डोंगरे सर म्हणून होते, त्यांनी पण अनिलला त्याच्या चित्रकलेच्या ह्याच्यात खूप मदत केली। नंतर अनिलची शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढे त्याने ITI मधून ड्राफ्ट्समनचा कोर्स केला आणि ड्राफ्ट्समनचा कोर्स करून त्याने मायको मध्ये नोकरी जॉईन केली। त्याने त्याचं पुढे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं। नंतर त्याच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी माधवी यांचे आगमन झाले। माधवी वहिनींनी त्याच्या आयुष्याची गाडी सुरळीत चालण्यास व अनिलच्या कलागुणांचा विकास होण्यात अनिलला उत्तम साथ दिली। दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे। मुलगा मुंबईला असतो व मुलगी पुण्यात असते। दोघांची लग्न झालेली आहेत। अनिलने मायकोतून निवृत्त झाल्यानंतर काही काळ स्वतःचा व्यवसायही केला। आता अनिल व माधवी दोघेही नाशिक मधील इंदिरानगर या भागात सुखाने राहतात। अनिल एक अतिशय उत्तम चित्रकार आहे व चित्रकला हे त्याच्या आयुष्यातील पॅशन आहे। तो चित्रकलेच्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करीत राहो व त्याला उत्तम स्वास्थ्य लाभो ही ईश्वराजवळ प्रार्थना करून मी इथेच थांबतो। यानंतर शोभनाताई पुढच्या कार्यक्रमाची माहिती देतील। नमस्कार। धन्यवाद शेख सर। शेख सरांच्यामुळे अनिल जोगळेकर आपल्यापर्यंत आले। ते त्यांचे मित्र। शेख सरांना आम्ही पार्किन्सनचं काम करतो माहिती होतं, त्यामुळे त्यांना जोगळेकरांना त्यांनी आपल्या ग्रुपबद्दल माहिती सांगितली। मी आता अनिल जोगळेकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही
आपले अनुभव सांगण्यासाठी विनंती करते. मी दोघं सांगू का पहिल्यांदा तुषार इनामदार काही बोलेल. बाकीच्या लोकांनी थोडे मला वाटतं म्यूट करा बरं का आपले ऑडिओ आणि व्हिडिओ. काही जणांना दिसत नाही असं म्हणतं, पण आम्हाला दिसतंय. आता गौरी इनामदारचं आलं होतं की ब्लँक दिसतं, पण आम्हाला दिसतंय. आता जोगळेकर तुम्ही दोघंही दिसताय. तुम्ही सुरू करा अनुभव कथन करायला. ओके ओके. नमस्कार. माझी अत्यंत सुरेख अशी ओळख माझा मित्र जिवलग मित्र गुलाम शेख यांनी नुकतीच करून दिलेली आहे आणि बरंचसं माझं काम हलकं केलंय त्याने असं म्हणायला हरकत नाही. मी साधारणतः SSC नंतर मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचा कोर्स करणार होतो. सॉरी, मला कमर्शियल डिझायनिंग मध्ये मला संपूर्ण करिअर करायचं होतं, परंतु त्या काळामध्ये कमर्शियल डिझायनिंगला म्हणजे चित्रकलेला अर्थार्जनासाठी म्हणून वाव नव्हता, स्कोप नव्हता. म्हणून माझे आवडते शिक्षक डोंगरे सर यांनी त्यांचा मी सल्ला घेतला आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू एक टेक्निकल कोर्स कर कुठलाही, आयदर मेकॅनिकल ड्राफ्ट्समन और सिव्हिल ड्राफ्ट्समन. तो केल्यानंतर अर्धी भाकरी तुमच्या जवळ ठेवू शकशील आणि मग तुझी चित्रकलेची आवड जी आहे ती आवड तू जोपासू शकशील. त्यांचा तो जो सल्ला होता तो मला अत्यंत उपयोगी पडला आणि मी मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचा कोर्स करायचं ठरवलं. 2-2 वर्षाचा कोर्स असतो, त्यामुळे 1 वर्षात त्याची ऍडमिशन असते. नेमकी त्या वर्षी ऍडमिशन नव्हती आणि त्यामुळे 1 वर्ष माझं वाया जाईल असं मला वाटत होतं. पण त्याचा संधीचा फायदा मी करून घेतला. नाशिक कला निकेतनचं कला महाविद्यालय आहे नाशिकला आणि त्या महाविद्यालयातून मी फाउंडेशन कोर्सचा 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केला, ज्याचा मला अत्यंत उपयोग या मायकोतल्या इंटरव्ह्यूसाठी आणि नंतरच्या कामासाठी झाला. सांगायचं म्हणजे मी कमर्शियल हे केलं, ड्राफ्ट्समनचा कोर्स केला आणि मला महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या मुंबईच्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करायची संधी मिळाली. आणि अप्रेंटिसशिप करत असताना तिथे ड्रॉइंगवर बोर्डावरती मी नेहमी चित्र ड्रॉइंग काढत असताना, इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढत असताना बाजूने एक विटोस्कर म्हणून गृहस्थ जायचे. मला त्यांच्याबद्दल कुतूहल होतं. अत्यंत सुरेख छोटेसे पण टाय बी लावून असे इकडे तिकडे फिरायचे. मी एकाला विचारलं हे कोण गृहस्थ आहे, तर म्हणाले हे आपल्या कंपनीचे मोठे कमर्शियल डिझायनर आहेत विटोस्कर म्हणून, खूप छान माणूस आहे. म्हणून मी त्याच्याकडे गेलो आणि त्यांची ओळख करून घेतली आणि त्यांना सांगितलं मला या ड्रॉइंग मध्ये करिअर करायचंय, पण मी असा ड्राफ्ट्समनचा कोर्स कर, काय हरकत नाही म्हणे, तुला इंटरेस्ट आहे का? मग त्यांनी त्या मोठ्या साहेबांची परमिशन घेतली आणि मला त्या मी मेकॅनिकल ड्राफ्ट्समन असताना सुद्धा तिथे पोस्टर म्हणजे पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ज्या करतात त्याच्यासाठी टाईप सेटिंग, कटिंग पेस्टिंग, रबर सोल्युशन लावणे, क्लीन करणे, या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे मला शिकवल्या. मी त्यांच्यावर काम केलं आणि त्याचा मला पुढच्या आयुष्यामध्ये खूप उपयोग झाला. मी 1974ला मायकोलला लागलो आणि मायकोलला लागल्यानंतर मेकॅनिकल ड्राफ्ट्समनचं माझं पोझिशनवरती मला त्यांनी घेतलं आणि अत्यंत सुरेख असं माझं काम चाललेलं होतं. पण माझी जी ड्रॉइंग मध्ये डेव्हलपमेंट करण्याची जी काय माझी इंटरेस्ट होता माझा, तो काही पूर्णपणे भरून निघत नव्हता. मग काय केलं मी की जेवण झाल्यानंतर आपली एक 10-15 मिनिटं आमची रोज आम्ही गप्पा मारत बसायचो. तर मित्रांना मी सांगितलं की मी गप्पा मारण्याच्या ऐवजी मी चित्र काढणं जास्त प्रिफर करेन आणि मी जेवण झाल्यानंतर एक 10-15 मिनिटं रोज काही रांगोळ्या, काही चित्र, काही गणपतीची चित्र, काही इतर चित्र असे रेखाटनाला सुरुवात केली. आणि हे करत असताना हळूहळू ती गणपतीची संख्या वाढत होती. ती कधी मी मोजली नाही आणि ती मोजण्यासाठी मी करतही नव्हतो. नंतर काय झालं, मला हे इंजिनिअरिंगचं जरी असलं काम चाललेलं असलं तरी माझं चित्रकार मला स्वस्त बसून देईना. त्याच्यामुळे मी हळूहळू कमर्शियल हे स्क्रीन प्रिंटिंगचं युनिट चालू केलं. त्याच्यासाठी मला तशी ड्रॉइंगची विशेष आवश्यकता नव्हती, कारण ते रेग्युलर काम होतं. स्क्रीन प्रिंटिंगचं काम चालू केल्यानंतर तिथे मी एक चांगला प्रयोग केला. मूकबधीर मुलांना आणि मतिमंद मुलांना तिथे मी संधी दिली आणि त्यांनी त्याचे आज आशीर्वाद मला आजही मिळत आहेत.
तिथलं काम चालू असताना असं माझ्या मित्रांचे काही पत्रिका वगैरे ते आणायचे, लग्न पत्रिका किंवा ह्याच्या तुमच्या वास्तुशांतीच्या वगैरे, आणि त्या पत्रिका करण्यासाठी म्हणून ते रेडीमेड पत्रिका घेऊन यायचे. त्यातल्या काही जणांनी मला म्हटलं, अरे रेडीमेड तेच तेच रिपीट मला करायचं नाहीये, तर तू याच्यात काही गणपती चांगले करू शकशील का? मला ती गणपती जे मी करत होतो त्याची एकदम आठवण झाली. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, करू आपण. आणि 1-2 जणांच्या मित्रांच्या मी मुलांच्या लग्नाच्या पत्रिका केल्या. त्या लग्नाच्या पत्रिकेत नुसतं गणपतीच वेगळा नव्हता, तर त्याच्या आजूबाजूचं डिझायनिंग सुद्धा मी केलं. आणि हळूहळू ते माझं वाढत गेलं आणि भरपूर गणपती माझे तयार झाले. पण 2001 मध्ये मी माझा इकडचा प्रिंटिंगचा व्यवसाय जो आहे तो हळूहळू वाढायला लागल्या कारणाने असं ठरवलं की जर VRS घेतली आणि याच्यात उडी मारली तर आपण फुलफुलेज हे काम करू शकू. आणि त्याला माझ्या मिसेसचं पण अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलं, कारण मी ड्रॉइंग डिझायनिंग वगैरे सगळं करत होतो, बाहेरची कामं आणत होतो, आणि मिसेस सगळं संपूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्रियल सप्लाय सगळं ती पाहत होती. आणि हे काम असं आहे की जोडीदारांनी मदत केल्याशिवाय ते होऊ शकत नाही. हळूहळू आमचं काम वाढत गेलं, व्याप वाढत गेला, आणि 2018 साली मला अचानक याचा पार्किन्सनचा त्रास सुरू झाला. पार्किन्सनचा त्रास सुरू झाल्यानंतर काम करता येईल की नाही असं मला वाटत होतं. हळूहळू माझे इतर गोष्टी, ड्रायव्हिंग बंद झालं. डॉक्टर सांगितलं ड्रायव्हिंग करू नका, 2 व्हीलर करू नका. आणि मग तरी पण माझं हे सगळं काम 2022 पर्यंत चाललेलं होतं, मी ते करत होतो. पण नंतर मात्र मला त्यांनी ड्रायव्हिंगला पूर्णपणे परवानगी माझी काढून घेतली, आणि मग माझं काम हळूहळू कमी झालं. मी बायकोतून 2001ला VRS घेतल्यानंतर इझी ट्राय म्हणून पुण्याची कंपनी आहे, त्या कंपनीचं मी इन्स्टॉलेशन करायचो. त्याची नाशिक जिल्ह्याची एजन्सी घेतली होती सिस्टीम. आणि ते करत असताना मला जास्त मित्रांच्या ओळखी झाल्या, जास्त लोकांच्या ओळखी झाल्या, जास्त कामं मिळायला लागली, आणि माझे गणपती पण हळूहळू वाढायला लागले. साधारण या कोरोनाच्या काळानंतर 22, 23 आणि 25 या काळामध्ये माझे गणपती हळूहळू जास्त वाढत गेले. तर मोजलं तर 900च्या वरती त्या गणपतीची संख्या गेलेली होती. तर माझे घरचे सगळे म्हणायला लागले, अरे एवढे गणपती झालेले आहेत तर तुम्ही 1001 वगैरे असे गणपती करू शकता, करताय का? आणि ही संकल्पना मला आवडली, आणि मी पण ठरवलं की ठीक आहे, 1001चा आकडा चांगला आहे. आणि अजून एक मला फार मोठं त्याच्यात एक आढळलं की मी गणपती काढायला लागलो की माझा हात बिलकुल थरथरायचा नाही. जसं मी कीबोर्ड वाजवायला लागलो तर माझा हात एकदम स्थिर असतो. मी गाणं म्हणायला लागलो तर माझा आवाज मोकळा होतो. आता माझा आवाज खोल गेलाय, परंतु मी जेव्हा गाणं म्हणतो कराओके वगैरे, माझा आवाज एकदम क्लिअर असतो. हे सगळं पाहिल्यानंतर ड्रॉइंग काढताना, गणपतीचं चित्र काढताना विशेषतः अत्यंत स्मूथ असा हात चालायचा. आणि तुम्ही आता हे प्रदर्शन आहे याच्यातून हे तुमच्या लक्षात येईल की किती माझे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती झालेत. एकासारखं दुसरा नाही. लोकांना आश्चर्य वाटलं की कसं एवढं सगळं केलं. मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं की अरे आपण एवढे सगळे गणपती केले, कधी केले आणि कसे केले. थोडस मिसेस माझा या कामाबद्दल सांगेल. या सगळ्याचं उत्तर एकच की त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा, श्रद्धा आणि जिद्द यामुळेच हे उभं राहू शकले आणि ते काम करू शकले. त्याच्यामुळे रोज त्यांचं जे आता ज्या वेळेला पार्किन्सन्स ग्रुपच्या क्लबचे ते मेंबर झाले, ते साधारण 23-24च्या दरम्यान गुलाम शेखांच्या मुळेच पार्किन्सन्स क्लबला ते जॉईन झाले. आणि तेव्हापासून पार्किन्सन्स क्लब आवर्तन डान्स फाउंडेशन यांच्या मार्फत त्यांचा जो रोजचा व्यायाम असतो आणि स्पीच थेरपी, ह्या दोन्ही गोष्टींमुळे ते त्यांचं काम थांबवू शकले नाहीत. कारण त्यांना या सगळ्या व्यायामामुळे रोज आपलं काम करायचा उत्साहच येत होता. आणि अजूनही त्यांचा तो उत्साह कायम आहे, आणि तो असाच टिकून राहावा आणि तो राहील अशी माझी नक्कीच खात्री आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे जे सातत्य आहे ते त्यांच्याकडे मात्र भरपूर आहे. आणि या याच्यातून जेव्हा ते गणपती काढतात त्यावेळेला त्यांना जो त्रास होत नाही, आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना विचारायचो की आजचा गणपती तुम्ही काढलात, हा कसा काय डोळ्यासमोर आलं. पण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही, कारण जे डोळ्यासमोर येतं साकारतं ती प्रतिमा ते
पेपरवर साकारतात. ही त्या गणरायाचीच त्यांच्यावर असणारी कृपा आहे आणि म्हणून हे सर्व काम ते करू शकतात. हे अगदी खात्रीशीर आहे. म्हणजे कोणी विश्वास ठेवायचा म्हटलं तर तसं अवघड आहे की असं कसं शक्य आहे, तुम्हाला न बघता कसा काय गणपती काढता, पण हे शक्य आहे आणि मी हे रोज बघते, त्याच्यामुळे मी हे रोज मी अगदी नक्की खात्रीपूर्वक सांगू शकते. आणि घरातून आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट लागतो. याचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे माझी सूनबाई, माझा मुलगा, मुलगी आणि माझी जावई, या चौघांनी एवढा सपोर्ट केला. मला सूनबाई वेगवेगळे पॅड्स आणून द्यायचे, वेगवेगळे पेन आणून द्यायचे, वेगवेगळ्या रंगाचे स्केच पेन्स आणून द्यायचे आणि त्याच्यामुळे माझं जे हे कला आहे ही बहरत गेली. जरी मी भले कमर्शियल डिझायनर झालेलो नसलो तरी मी चित्रकार म्हणून नावारूपाला नक्कीच आलो आणि त्याचं सगळं श्रेय त्या सर्वांना जातं. आता परवाच्या प्रदर्शनाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, 1001 प्रदर्शन, 1001 गणपती झाल्यानंतर हे प्रदर्शन कुठे भरवावं, तर नाशिकला आम्ही जिथे राहतोय सध्या इंदिरानगर भाग आहे, त्या इंदिरानगर भागामध्ये सर्वात्मक वाचनालय आहे. त्या वाचनालयामध्ये फाउंडेशनचा जो मित्र होता टिळे म्हणून, विलास टिळे, तो तिथे अध्यक्ष आहे. त्यांनी सांगितलं, अरे आणि तू ये, आपण इथे आपल्या इथे लावू. त्यांनी अत्यंत सुरळ अरेंजमेंट केली, आम्हाला मदत केली आणि ते 1001 गणपती जे आहेत ते सुंदर रीतीने आम्ही ते वर डिस्प्ले केले आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी माझ्यापेक्षा ज्युनियर पण नाशिकमध्ये अत्यंत सिनियर असे ड्रॉइंग मधली सुहास जोशी हे असं तिला बोलवलं होतं. सुहास जोशीने ड्रॉइंग त्याचं उद्घाटन केलं आणि अत्यंत सुरेख असा प्रतिसाद बाकीच्याही लोकांकडून मिळाला. अभिप्राय फार सुंदर लिहिलेले आहेत. अभिप्रायाची वही सुद्धा आमच्या घरच्यांनी, मुलीने आणि सुनबाईंनी मिळून डिझाईन केली आणि ती तयार केली. त्याच्यातले अभिप्राय अत्यंत सुरेख आहेत, प्रेरणादायी आहेत. एक छोटासा मुलगा देशपांडे नावाचा, त्याने चित्रकलेचं हे सगळं प्रदर्शन गणपतीचं पाहिलं आणि घरी गेला आणि वडिलांना घेऊन आला. त्यांनी स्वतः काढलेले गणपती घेऊन आला तो आणि मला दाखवले, म्हणे काका आजोबा हे गणपती मी काढले. ते अत्यंत सुरेख गणपती काढलेले होते आणि खडूनी ते सगळे रंगवलेले होते. तसाच एक गणपती त्यांनी काढला आणि मला त्या दिवशी प्रेझेंट दिला. म्हणजे बघा, हे याच्यामध्ये कुठेही वयाचं किंवा आता गुलाम शेख सारखा मला मित्र आहे, कुठेही धर्माचं काही प्रकार इथे राहत नाही. सगळे सर्वजण आपण एकत्र अत्यंत सुंदर रीतीने आणि एन्जॉय करू शकतो. जिथे आड कुठलंही येत नाही. असे हे सगळे माझे छान मित्रही मिळाल्यामुळे आज पेठे स्कूल सारख्या शाळेमधून 80 विद्यार्थी आमच्या वेळचे आजही आम्ही एकत्र दर महिन्याला जमतो आणि हे मित्र समुदाय जमल्यामुळे सुद्धा तुमच्या तब्येतीवरती परिणाम होतो. तब्येत तुमची चांगली राहू शकते. प्रदर्शन पाहण्यासाठी आणि पार्किन्सन सारखा आजार जो आहे तो त्रास कसा देत नाही हे पाहण्यासाठी बरेच लोक इथे आले होते आणि या सर्वांमधून 10% लोकांना जरी इन्स्पिरेशन मिळालं आणि ते त्यांच्या सुप्त कलांना बाहेर काढायला सुरुवात केली तर माझं हे प्रदर्शन यशस्वी झालं असं मला नक्की वाटेल. माझ्या प्रदर्शनाचे जे काही व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ मी ऑलरेडी अतुल यांच्याकडे दिलेला आहे, सरांच्याकडे दिलेला आहे. तर तो तुम्हाला सर्वांना पाहिल्यानंतर प्रदर्शनाची कल्पना येईल आणि काही चित्र सुद्धा, फोटोग्राफ सुद्धा आहेत. त्या फोटोग्राफ्स मध्ये आपले काही शुभार्थी आलेले आहेत तिथे आणि त्यांचं सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळेल. हे डोंगरे सर माझे, ज्यांच्यामुळे माझं करिअर घडलं. मला अत्यंत सुरेख असं त्यांचं गाईड मिळाल्यामुळे मी आयुष्यात सक्सेसफुल झालो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे फोटो आहेत. ते फोटो तुम्ही पुढे दाखवले अतुल सर, तर मी त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकेल. हा सुगंधी म्हणून नाशिक मधला एक ऐकतोय मी. हा हा, तर याला स्वतःला सुद्धा पार्किन्सन झालाय माझ्यासारखंच. तो पण पार्किन्सनने त्रस्त झाला होता, पण त्यांनी पण त्याची मुलगी जी आहे ती योगा वगैरे ते चांगलं काम करते. तिने त्याच्याकडून बरेचसे चांगले व्यायाम वगैरे करून घेतल्यामुळे तो 2 व्हीलर आत्ताही चालवतोय. प्रदर्शन पाहायला आला तर मला खूप आनंद झाला आणि त्याला आपला मेंबर करण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. तो होईल आज उद्या नक्कीच होईल. पुढची स्लाइड दाखवा. पुढचा आता बाया सुहास जोशींनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. तर इथे उभ्यात
आणि माझी वेगवेगळी गणपती बरोबर माझी चित्र जी आहेत ती पण सर्व इथे काही डिस्प्ले केली होती. पेन्सिलवरची वॉटर कलर, पोस्टर कलर, त्याच्यानंतर क्रायलिंग कलर, या सर्वांमध्ये पण माझं भरपूर काम झालेलं आहे. पुढे पुढचं दाखवायला हरकत नाही. या आचार्य म्हणून मॅडम आहेत. या शब्दप्रेमी आमचा ग्रुप आहे नाशिकमध्ये, ज्याचाही आपल्या मेंदूचा याच्याकडे उपयोग होतो, त्याच्या कार्यकर्ते आहेत. आणि ह्या पण प्रदर्शन पाहायला खास लांबून दुरून आलेले होते. मला खूप आनंद झाला. त्यांची मैत्रीण पण बरोबर आहे, ती पण चांगली आर्टिस्ट आहे. तिलाही आपण चित्र काढायला सुरुवात करावी असं प्रेरणा मिळालेली आहे. नेक्स्ट. आता ही जी चित्र आहे ती सगळी वेगवेगळी चित्र पाहतात लोक. आणि मागच्या बाजूला जे प्रदर्शनाचे गणपती आहेत ते तुम्हाला जे वेळ लावलेले दिसतात. माझी मिसेस एक्सप्लेन करते सर्व. पुढे या आपल्या पार्किन्सन ग्रुपच्या मेंबर आहेत. ऍक्च्युली नगरच्या आहेत, अहमदनगरच्या, पण आता नाशिकमध्ये आलेले आहेत. औरंगाबादचे आहेत, आता नाशिकमध्ये आलेले आहेत. आणि बोर्डे म्हणून, तर त्या प्रदर्शन पाहण्यासाठी खास नाशिक पासून 20 किलोमीटरवरती राहतात, तिथून आल्या होत्या. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना म्हटलं तुमचा त्यामुळे मला पार्किन्सन प्लस आहे, तर त्याच्यावर काही उपाय नाही. म्हटलं असं काही नाही, उपाय सर्वांवर असतो. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जा आमच्या ग्रुपमध्ये, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पुढे हा माझा मामे भाऊ आहे, विकास भाटे, आपला ग्रुपचा मेंबर आहे. आणि आपल्या आवर्धन डान्स फाउंडेशन जे आहे त्याचे जे रोज ऑनलाईन क्लासेस चालतात, त्याच्यामध्ये तो स्पीच आणि याच्या डान्स थेरपी दोन्हीमध्ये काम करतो. आणि तो खरोखर म्हणजे बोलत नव्हता, बिलकुल बंद झाला ते बोलती, तर छान रीतीने बोलायला लागलाय. हे सर्व माझी फॅमिली आहे. माझे जावई, लेक, त्याच्यानंतर माझा आत्ते भाऊ आहे, त्याची मुलगी आणि मिसेस, सर्वजण खास लांबून आलेले होते पाहायला, म्हणून त्यांच्याबरोबर फोटो काढलेले तुम्हाला मुद्दाम दाखवला. आता हे सगळे फोटो तुम्हाला दाखवले. माझी जी फिल्म आहे ती फिल्म तुम्हाला उद्घाटनाची हे आता दाखवत आहे. आवाज येते का त्याचा? येतो. काळ्या माउंट बोर्डवरती ते मी सगळे गणपती चिटकवले होते. आणि ते एका खाली एक असे माळ करून 5-5 गणपती एका लाईनीमध्ये अशा पद्धतीने ते सगळे डिस्प्ले केले. मागे पांढरा कपडा आहे, त्यामुळे ते कॉम्बिनेशन इतकं अट्रॅक्टिव्ह होत होतं, सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं. हे बघ, वेगवेगळ्या प्रकारचे मी चित्र काढतो. तिथं लँडस्केप मी करतो, त्याच्यानंतर बर्ड्स, वेगवेगळ्या पक्षी प्राण्यांची पण चित्र काढतो. वेगवेगळ्या माणसांचे पोर्ट्रेट्स पण केलेली आहेत. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांची पोस्टर करून राजेश खन्नाचं तर मी जाऊन सही घेतली होती त्यांची दुश्मनच्या शूटिंगच्या वेळेला नाशिकला. त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये होतो. सुंदर, धन्यवाद सर. तुषारला दिसत नाही, तुषारला बोलायचं. या सर्व गोष्टी आम्ही माझा अनुभव जो आहे तो सगळा आपल्यापाशी शेअर केलेला आहे. माझा मित्र तुषार इनामदार हा पण काही गोष्टी सांगू इच्छितो, पण मला तो कनेक्शन मध्ये नाहीये का? आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या चित्राच्या याच्याबरोबर तुम्ही कविता पण करता. आणि दुसरं तुम्ही आवर्तनचं मगाशी सांगितलं मिसेस जोगळे, तर त्या स्पीच थेरपी बद्दल ना बाकी सर्वांना फारसं माहिती नाहीये. आवर्तनमध्ये स्पीच थेरपीचं घेतलं जातं ना, त्याबद्दल पण तुम्ही सांगा. म्हणजे एकूणच पार्किन्सनच्या सर्वांगाने तुमच्या कलेचा कसा काय वापर झालाय. म्हणजे डान्स क्लास हा सुद्धा एक महत्वाचा आहे.
तर तोही मला वाटतं तुम्ही थोडं सांगितलं तर बरं होईल. दोघांपैकी कोणीही सांगा की डान्स क्लासचा चालेल. कसा उपयोग झाला, त्याचा तुम्ही काय पार्किन्सनसाठी उपयोग करून घेता हो किंवा त्याचे त्यामुळे तुम्हाला चित्रकलेला कसा फायदा झाला, अशा तऱ्हेचं जे काही असेल. नाही डान्स फाउंडेशन डान्स थेरपी जी आहे किंवा स्पीच थेरपी हे मूळ करून आवाज मोकळा होण्यासाठी म्हणून घेतलं ते. हे आवर्तन डान्स फाउंडेशन म्हणून एक पुण्यामध्ये एक संस्था आहे. तर त्याचे ऋषिकेश पवार म्हणून 19 वर्षापासून गेले या कामामध्ये काम करतात. सर्व निष्ठुरपणे काम करतात आणि सगळे ऑनररी काम करतात, हे विशेष. त्यांची जी डान्स थेरपी आहे ती डान्स थेरपीमध्ये त्याच्यानंतर गुरुवार आणि सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस डान्सचे ऑनलाईन क्लासेस घेतात. त्याचे कुठे आपल्याला फी आकारत नाहीत ते. आणि आपले जे हे आपल्यातले स्टिफ झालेले जे शरीराचे आपले सर्व भाग आहेत ते त्या डान्स मधून म्हणजे रिदम मधून हळूहळू हळूहळू ते सगळे आपलं व्यायाम होतो, तो आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि हळूहळू आपलं शरीर मोकळं होत जातं. त्याचा मी गेल्या 1.5 वर्षापासून हे सगळं एन्जॉय करतोय. आणि त्याच्यात मला खूप उपयोग झालेला आहे. त्यामुळे मी कधीही हा डान्सचा क्लास बुडवत नाही. आता सुट्टी होती तर मी त्यांचा एक क्लिप त्यांनी पाठवली होती. त्या क्लिपला इतर गाणी मॅच करून आणि असं मी पूर्ण महिनाभर तो स्वतः घरी केलेला आहे. त्याचा ऍडव्हान्टेज हाच आहे की पूर्णपणे आपल्या शरीराचे जे स्नायू आहेत जे अखडले जातात, मान आहे, त्याच्यानंतर शोल्डर आहे, पायाचे हे आहेत, घुटणे आहेत, तर हे सर्व मोकळे होतात आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. हा फार सुंदर त्याचा उपयोग आहे. मिसेस थोडं अजून त्याच्यावर विस्तृत या सांगेल. डान्स थेरपीचा आणखीन एक उपयोग म्हणजे डिसेंबर महिन्यात जोगळेकर जेव्हा पडले आणि त्यांचं खुब्याचं हाड मोडलं, त्याच्यानंतर सर्जरी करून जेव्हा ऑपरेशन झालं आणि फिजिओथेरपी सुरू झाली, तर फिजिओथेरपी त्यांची ऑपरेशन झाल्यानंतर 24 तासाच्या आत फिजिओथेरपिस्टने त्यांना उभं केलं. आणि फिजिओथेरपी महिनाभर करून ते ऑपरेशन नंतर 1.5 महिन्यात एकदम व्यवस्थित काठीच्या साह्याने बाहेरही चालायला लागले. घरात तर बिनकाठीचे पण ते चालू शकतात. पण हा या डान्सच्या याचा हा सगळ्यात त्यांना मोठा झालेला फायदा म्हणजे ते लवकर उठू शकले. आमचे जे फिजिओथेरपिस्ट होते ते सुद्धा, त्यांनी सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटलं त्यांना की एवढा वयाचा माणूस पार्किन्सन्स असूनही हा माणूस कसा काय इतका लवकर चालायला लागला आणि दुसऱ्या दिवशीपासून व्यायाम कसा करायला लागला. तर याचं सगळं श्रेय ह्या डान्स फाउंडेशनच्या जो व्यायामाचा जो घेतात ते 3 दिवस त्याला आहे आणि हे सातत्याने ते करतात. तर तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग होतो. आणि म्हणजे मला तर असं वाटायला लागलं म्हणजे मी फार बंद करते, पण फक्त पार्किन्सन्स असणाऱ्या लोकांसाठी नाही, तर आम्ही सगळ्यांनी तो व्यायाम केला पाहिजे. असं ज्या वेळेला आता परफॉर्मन्स झाला मागच्या महिन्यात आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर परफॉर्म केलं, त्यावेळेला मला असं जाणवलं की हे सगळे व्यायाम आपल्यालाही करणं फार गरजेचं आहे, की ज्या योगे आपले सर्व स्नायू मोकळे राहतात, मुवमेंटला प्रॉब्लेम येत नाही. गमतीची गोष्ट सांगतो. हे रोजचं डान्सचं जे आमची प्रॅक्टिस चालायची ती वरांडा म्हणून जे पुण्यामध्ये हॉटेल आहे म्हणजे ह्याच्या नर्स स्टॉप जवळ, तर तिथे ती प्रॅक्टिस चालायची. मी राहायला बालेवाडीमध्ये राहत होतो. तिथून मला रोज इकडे यावं लागायचं. पहिल्या वर्षी मी पहिल्यांदा जेव्हा पार्टिसिपेट केलं त्यावेळेला मी स्वतः एकटा रिक्षामधून जात होतो, रिक्षाने येतो, ओला उबरने जात होतो आणि येत होतो. पण माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला घरच्यांनी सांगितलं की तुम्ही एकट्याने जायचं नाही. मेसेज यायला लागली. मग तिला म्हटलं तू येतेस तर ऋषिकेशने सांगितलं की तुम्ही पण पार्ट घ्या. म्हणून आम्ही दोघं जण त्या डान्सच्या याच्यामध्ये भाग घेतला आणि अत्यंत सुरेख असा तो डान्स बसलेला होता. 50 मिनिटाचा तो कार्यक्रम अत्यंत सुरेख झाला. जर्मन कॉन्सर्टच्या समोर सुद्धा आम्ही ते प्रेझेंट केलं. त्याचा नक्कीच उपयोग होतो, प्रश्नच नाही. आणि मी कविता वगैरे सुद्धा ज्या करतो ना, छोट्या छोट्या कविता करतो, त्याच्यातून मी ऑलरेडी आपल्या पार्किन्सनच्या याच्यावरती सुद्धा एक छान कविता केलेली आहे. ती आपल्या एका मासिकामध्ये एका स्मरणिकेमध्ये छापून सुद्धा आलेली आहे. ती ओपन झाली तर मी ती शेवटी म्हणून पण दाखवणार आहे. म्हणजे पार्किन्सन्स व्याधी एक पण लक्षणे अनेक असं त्याचं टायटल खाली इथे केलेलं होतं.
आता अनफॉर्च्युनेटली याच फोनमध्ये त्याचं हे आहे. ते एक मिनिट. मेसेज वाचते पण मला थोडा आवाज खोल जातो. पार्किन्सन्स व्याधी एक लक्षणे पार्किन्सन्स व्याधी एक, लक्षणे मात्र अनेक. कोणाला नक्की काय त्रास होईल सगळेच हवेत. कोणाचे कापतात हात तर कोणाच्या येतो डौल मानेत. झोप कोणाचे जाते तर कोणाच्या आवाजाचे होतात वांदे. कोणाचा जातो बॅलन्स तर अनिलचा कोणाचे इंटरव्ह्यू चाललाय. अनिलचा इंटरव्ह्यू चाललाय, एक झूम मीटिंग आहे. कोणाचे आखडतात सांदे. इतके सगळे असले तरी यावर नाहीये अजून निश्चित निदान परीक्षा. रोजच्या होणाऱ्या त्रासाने पेशंटला मात्र मिळते नाही शिक्षा. प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, होऊ नका ना. मोहिनी मोहिनी म्यूट कर. मोहिनी म्यूट कर. चालू आहे बाकीचं. एक minute. मोहिनी म्यूट कर. चालू आहे. तर जरा हो. बंद आवाज करा. करते. पण मला माझं मिळतच नाहीये म्यूट करायला. कोणाला बोला, नक्की तुम्ही काय बोला, त्रास. बोला. एक मिनिट बोलू नकोस. हम्म. माधवी तू म्यूट झालीस. माधवी तू म्यूट झालीस. तू म्यूट झालीस. तू म्यूट झालीस. तू म्यूट माधुरी झालीस. ताई, आवाज हॅलो. चालू नाहीये. मी सगळ्यांना म्यूट केलं Mute होतं. झालं. प्रेक्षकांनी प्लीज अनम्यूट व्हावं. बाकी सगळ्यांनी प्लीज म्यूट राहावं. हो. माधुरी ताई, तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. आई तू अनम्यूट कर. बाकी हो, सगळे केलं. प्लीज म्यूट वर राहा. केलं. आता येतोय का आवाज? हो येतो. येतो. हा पहिल्यापासून म्हणायची का कविता? हा. कोणाला नक्की काय त्रास होईल सगळेच हवेत. कोणाचे कापतात हात तर कोणाच्या येतो डौल मानेत. झोप कोणाची जाते तर कोणाच्या आवाजाचे होतात वांदे. कोणाचा जातो बॅलन्स तर कोणाचे आखडतात सांदे. इतके सगळे असले तरी यावर नाही अजून निश्चित निदान परीक्षा. रोजच्या होणाऱ्या त्रासाने पेशंटला मात्र मिळते शिक्षा. मित्रांनो, होऊ नका नाराज. तुम्ही आहात शुभार्थी. आपल्याला मदत करायला उभे आहेत अनेक शुभंकर. म्युझिक थेरपी, स्पीच थेरपी, जोडाचे सूक्ष्म व्यायाम करून घेतात. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्याला जागृत करतात. या सर्वांचा घेऊ आधार. हवी कशाला दुसरी काठी. आनंदाने सामोरे जाऊन त्याला परतवून लावू पाठी. छान मला छान एक, केली. ग्रुपवर ते टाकत असतात कविता, छान असतात त्यांच्या. परवा धन्यवाद. वाढदिवसाला मला कविता रूपाने पाठवले होते. खूप छान वाटलं मला. आणि सुंदर अक्षर, खूप सुंदर अक्षर पण त्यांचं आहे. त्याला काहीतरी त्यांनी काढलेलं असतं, एखादं फूल किंवा काहीतरी. म्हणजे कलाकार त्यांचा सदैव असतो, हे बघितलंय मी. कारण तुम्ही पुण्यात आला होता त्यावेळेला आमच्या घरी आला होता. ते बालेवाडीहून आमचं घर इतकं लांब आहे. तर मी त्यांना सारखं म्हणत होतो एवढ्या लांब नको. तर त्यांना म्हणते नाही मला यायचंच आहे. त्यामुळे तुम्ही दोघंही येऊन गेला. त्यावेळेला थोड्या वेळात सुद्धा त्यांची सगळ्या कला आणि त्यांनी दाखवल्या होत्या. मला खूप कौतुक वाटलं होतं. त्यांच्या अंगाअंगात म्हणजे कला विविध प्रकारची भिनलेली आहे असं एक मला लक्षात आलं. तर तुमचं आता एक ड्रॉइंग काढताना म्हणजे पार्किन्सन अनुभव तुमचे काय तुम्हाला सांगितलंच तुम्ही की तुम्हाला लक्षात येत नाही. पण आणि काही विशेष सांगावंसं वाटतं का? किंवा काही गणपती आता हे दाखवले ना फोटो, तरी गणपती स्पष्ट स्वरूपात दिसले नाही त्याच्यात. तर तुम्ही व्हॉट्सअपवर एकदा काही गणपतींचे सुटे फोटो दिसतील असे पाठवा. ग्रुपवर पाठवू. ग्रुपवरती पाठवेल. पण अजून एक अनुभव सांगायचा आहे, मला शेअर करायचा आहे. म्हणजे मी या पार्किन्सन्स असताना, हॅलो, बोला ऐकू येतो. पार्किन्सन्स असताना मी 3 वर्ष सलग अमेरिकेमध्ये गेलो होतो. तिथेही माझा प्रवासामध्ये मला कधी त्रास झाला नाही. आणि तिथेही गणपती माझे चालूच होते. गणरायांची तिथे पण माझ्यावर कृपा होती. तिथे गणपतीचा उत्सव असताना तिथे मी डिस्प्ले केले होते माझे गणपती. आणि अमेरिकेमध्ये पण बऱ्याच जणांनी ते माझ्याकडून घेतले. म्हणजे असंही त्याचा हे होतं की ते अत्यंत सुरेख असे गणपती झालेले आहेत. लोकांना पाहिल्यानंतर ते हातात घेऊन घरी घेऊन जावे अशीच इच्छा होते. माझी केव्हाही तयारी आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल केव्हाही येऊ शकतात आणि गणपती घेऊ शकतात. कारण अजूनही पुढे 1000च्या पुढे गणपती माझ्या पुढे सरकलेले आहेतच.
आता मी गणपती थोडेसे एखाद बाजूला दुसरा ठेवतो. गणपती दाखव ना जरा, एखाद दुसरा गणपती आता काय हाताशी म्हणताय? हाताशी असले तर गणपती दाखव ना, एकदम म्हणजे दिसतील सगळ्यांना. दाखवतो तुम्हाला. मी वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा गणपती केलेत, म्हणजे दशावतारमध्ये गणपती केलेत, त्याच्यानंतर विविध वाद्य वाजवणारे गणपती केलेत, त्याच्यानंतर वेगवेगळे भांडी वगैरे, भांड्यांपासून भाज्यांपासून असे वेगवेगळे गणपती जे झालेत ते गणपती पण फार सुंदर झालेत. ते डिस्प्ले आपल्या कार्यक्रमामध्ये मी आता इमिजिएटली करता येतीलच असं नाही, पण आपल्या ग्रुपवरती मात्र मी थोडे गणपती पाठवतो, म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतील. आत्ताही जे काय मिळतील ते दाखवतो 1-2 मिनिटात. कारण मी त्याचं फार सुंदर असं हे केलं, ते एका खाली एक असे 5ची माळ केली आहे. व्हिडिओ दाखवायला सांगा. ओपनिंगचा ओपनिंगचा व्हिडिओ दाखवला लागतो. एक मिनिट ते इकडे दे. एक बस दे ना, मी ओपन करतो. एक किती मिनिट. वेळ लागतो तुम्हाला एक गणपती काढायला, किती वेळ लागतो? साधारण एक गणपती मला म्हटलं तर एक म्हणजे रफ गणपती पेन्सिलमध्ये एक 10 मिनिटामध्ये होतो, आणि मग फिनिशिंग करायला अजून एक 15-20 मिनिटं लागतात. म्हणजे तासाभरामध्ये गणपती तयार होतो. आता हे पहा, दिसतंय? हो दिसतायत. छान छान छान. अशी माळ केलेली होती. काय केलं तुम्ही? सुंदर. छान. आणि एकासारखा दुसरा नाहीये. आज आणि हे एप्रिलच्या कार्यक्रमात काही ठेवलेले होते, ते पाहिले होते. असे एकासारखा दुसरा गणपती नाही, हे विशेष आहे. म्हणजे आणि मलाही लक्षात येते की हे कसं काय व्हावं. म्हणजे मी कधी कानापासून सुरुवात केली तर कान वेगवेगळे येतात, आणि बाकीच्या गणपतीची मॅच कुठेतरी होतील असं वाटतं, पण खूप वेगळे असतात. माझ्याकडे सुद्धा नाहीये हे गणपती कसे वेगवेगळे होतात, पण होतं खरं, गणपती करून घेतो माझ्याकडून, अशी माझी श्रद्धा आहे. कोणाला काही विचारायचं असलं तर विचारू शकतात. आणि मला वाटतं आता आपण तुमच्या मित्रांना, तुषार इनामदारांना थोडे अनुभव तुमच्याबद्दल सांगायला सांगू, आणि मग पुन्हा तुम्हाला थोडी विश्रांती मिळेल, आणि पुन्हा आपण तुमच्याकडे येऊ मित्रांना काही विचारायचं असलं तर. इनामदार सर, बोलताय का तुम्ही? तुषार, त्यांच्याकडे लाईट गेल्यामुळे मला वाटतं प्रॉब्लेम झालेला आहे. गेले तर हो. आणि एखादा डेमो दाखवता येईल का? एखादा शॉर्ट डेमो दाखवता येईल का? शॉर्ट डेमो लगेच दाखवतो. त्याला काय आले लगेच दाखवतो. इनामदार आले, बोला एकच सर. मिनिट. इनामदार काकांचं होऊ दे नंतर. मी तुषार इनामदार, भेटू आनंद या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केलेले आहे, आणि त्यात मला सहभाग दिला त्याबद्दल मी ताईंचे आभार मानतो. आमचा पेठे हायस्कूल 1969-70 ही 11वीची जी बॅच आहे त्याचे आम्ही विद्यार्थी आहोत. लहानपणापासूनच पेठे हायस्कूलच्या शेजारी अनिल जोगळेकर राहत असल्यामुळे त्याच्या घरी आमचं नेहमी जाणं येणं होत असेल. 5वीला डोंगरे सरांनी त्याला चित्रकलेची आवड निर्माण केली, आणि त्या चित्रकलेचा त्यांनी इतका पुरेपूर उपयोग करून घेतला की 11वीला त्यांनी त्याच्या विषयांमध्ये चित्रकला हा एक विषय घेऊन तो 11वी झालेला आहे, आणि तो 11वी चित्रकलेचा एकमेव विद्यार्थी आमच्या बॅचमध्ये होता. डोंगरे सरांमुळे त्याला चित्रकलेची गोडी लागली, पण तीच कला त्यांनी नोकरीमध्येही वापरली. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या उद्योग व्यवसायात पण वापरली. उद्योग व्यवसायामध्ये लग्नपत्रिकेला प्रत्येक वेळेस नवीन गणपती द्यायचा ही संकल्पना त्यांनी राबवली, आणि त्याच्यातूनच मग हे 1001 गणपती निर्माण झाले. नंतर त्यांनी तो व्यवसाय जरी सोडला तरी गणपती त्यांनी नवीन सुरू तसेच ठेवलेले आहे. अनिल कला अर्घे या नाशिक मधल्या संस्थेचा संस्थापक सदस्य. कला अर्घ्यामध्ये रांगोळी, नाटक, त्याच्यानंतर रांगोळी, नाटक, कविता, काव्य ह्याच्यात सगळ्यामध्ये तो भाग घेत असेल, आणि
अगदी हिरारीने धडाडीने सगळ्या कामांमध्ये तो भाग घ्यायचा. तसा अनिल खेळकर खट्याळ, म्हणजे त्याचा हा स्वभाव गुणधर्म कोणाला माहिती नसेल, पण त्या कला अर्घ्यामधल्याच एका जोडीचं लग्न ठरलं असताना 31 मार्चला त्यांचा साखरपुडा झाला आणि 1 एप्रिलला अनिलनी त्या मैत्रिणीच्या घरी त्या मित्राच्या नावाने पत्र पाठवलं, प्रेमपत्र, आणि धमाल उडवून दिली त्याने. आणि तसा तो दिलदार पण आहे. आम्हाला एकदा त्यांनी असं जेवायला बोलवलं होतं, 10-12 जण आम्ही जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर त्यांनी त्याचा इझी जे होते त्याचे हँगर्स त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिले. म्हटलं अरे याची काय गरज आहे, असू द्या म्हणे, तुम्हाला माझ्यातर्फे भेट. जितका खेळकर तितका दिलदार तितकाच तो मनमिळाऊ पण आहे. त्याचे बरेच ग्रुप आहेत. मायकोचा ग्रुप आहे, पेठे प्लेजरचा ग्रुप आहे, ITIचा ग्रुप आहे. अशा सगळ्याच ग्रुपमध्ये तो की पर्सन आहे. प्रत्येक जण त्याला आवर्जून बोलवतात. त्यांनी त्यांच्या मुलांची नावं सुद्धा उद्योगाचा ठेवलं. असा कलासक्त, धाडसी, हरवणारी, दिलदार अनिल पार्किन्सनच्या या आजाराला न जुमानता त्याने कलेवर प्रेम केले. अजूनही करत आहे, ह्याच्या पुढेही करत राहील. तो कलाकार आहे. त्याचे उर्वरित आयुष्य कलाकार म्हणूनच राहो आणि कलाकार करता स्थळी आपलं हे संपव. धन्यवाद. तुषारने अत्यंत बारीक इनामदार सर, धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली तुम्ही त्यांच्याबद्दल आणि त्यामुळे त्यांचं एक वेगळं रूप समजलं आम्हाला. खूप बारीक सारीक गोष्टी तुषारने सांगितल्या. आणि खरोखरच मी जेव्हा कलाकारांचा आमचा रामलीला म्हणून दुसरा आमचा तो प्रयोग होता, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दुसरं नाटक आलं. त्या नाटकामध्ये मी 3 पात्रांची भूमिका करून आणि 40 लोकांचे ड्रेपरीची सर्व व्यवस्था मी स्वतः केली होती. प्रत्येकाच्या एंट्रीच्या वेळेला त्याच्या हातात त्याला ते ड्रेपरी द्यायची आणि अत्यंत सुरेख आमचं ते नाटक झालं होतं. चौथीत असताना मी चिंकीचा पराक्रम म्हणून नाटकात काम केलं. तेव्हापासून आमचे सगळे नाटकं आणि सगळ्याच गोष्टी चालू होत्या. एक तुमच्यासाठी मी आता एक ड्रॉइंग काढतो गणपतीचं. हे दाखवून फाईल मधून चित्र दाखवून त्यांना तुम्ही कसं काढताय ते बघायचंय लोकांना. काढा तुम्ही. गेला बाहेर, तो गाडी घेऊन गेला. थोडा झूम वॉकर घेऊन गेला. सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. लगेच काढलं तुम्ही, फारच छान. अगदी 2 मिनिटात. एकच पेननी काढलेला आहे. 1.2 पेन. वरती करा बाबा, थोडस वरती घ्या. थोडं वर घ्या. बरोबर. याच्यानंतर तुम्ही फिनिशिंग करता का याला? हे हे पेन मी डायरेक्ट पेननी केलंय. डायरेक्ट छान वाटतंय. हो, पेन्सिलनी करतो आणि मग फिनिशिंग या पेननी करतो. तेव्हा ते जास्त चांगलं होतं. रबर वगैरे कमीत कमी वापरायचा प्रयत्न करतो मी. इथे पण अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्ही इतकं छान ते ड्रॉ केलं. अक्षरशः खूपच आश्चर्य वाटलं, कारण हाताला कुठे थरथर नाही, कुठेही बाहेर जातच नाही. म्हणजे तुमच्या मनात जे काही रेखाटलेलं असतं ते अगदी हुबेहूब उतरतं. खरंच त्याचीच कृपा आहे तुमच्यावरती. धन्यवाद. एकच सेकंड.
पार्किन्सन सुद्धा मला वाटते बघत थांबतो आश्चर्याने, त्यामुळे हो. तुमच्यापासून जरा लांब आहे तो. खरंच आहे. मी बहुतेक माझ्या मित्रांना सांगतो की नमस्कार साहेब, फारच मला आश्चर्य वाटलं हे सगळं बघून. अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट आपण करून दाखवली. धन्यवाद. आम्हाला मी आपल्याला काही प्रश्न पाठवले आहेत, त्याची जर उत्तर आपण देऊ शकला तर फार बरं होईल. माझं नाव विकास नाही. उत्तर आता लगेच देतो मला डाऊट आहे, कारण मला टेक्नो सावी नाही मी अजून तसा, त्यामुळे इथे पाहून लगेच तुम्हाला सांगणं डिफिकल्ट, पण मी नक्कीच सांगेन, आपल्या ग्रुपवर सांगेन. तुम्ही काही जी चित्र काढलेली आहेत आता प्रदर्शनामध्ये, हे बघा दिसतंय, पेन्सिल वर्क आहे. छान. मी काही चित्र दाखवू तुमची बाबा? थोडंसं वर कर, थोडं वर करा. तुमची काही चित्र मी इकडनं दाखवू का? दाखव. माझी मुलगी दाखव. हो, दाखवा. काहीच हरकत नाही. आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ पण चालू करा. तुमचा स्वतः पण तुम्ही काही सांगायचं असलं तर सांगा. आणि मी त्यांनी काढलेली चित्राची आम्ही स्कॅन करून ठेवू. म्हणजे ते दाखवाच, पण तुमचा अनुभव बाबांच्याबद्दल सांगायलाही हरकत नाही. बाबांनी ऑलरेडी सगळं सांगितलंय, सो मी फक्त चित्र. कारण ते येतात ना तुमच्याकडे, त्यावेळेला खुश असतात. आणि हो, तर आहेच. चित्र 2 मिनिटं द्या मला फक्त. असे मुंबईवर कामासाठी नाशिकला आलेले आहेत, जिथे कुठे काम करतात तिथून जॉईन झाले. दाखवताय का तुम्ही? दाखवते 1 मिनिट. हो, दाखवते. 1-2 मिनिटं द्या मला, मी दाखवते. तोपर्यंत कंटिन्यू करा. तुम्ही पुढचं कंटिन्यू करा, मी दाखवते. हा, तुम्ही शोधत असाल तोपर्यंत एक माहिती मी आता काही जणांनी विचारलं होतं स्पीच थेरपी आणि याच्याबद्दल. तर आपला जो डान्सचा क्लास आहे ना, तर त्याची जी आपला ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर त्याच्यावरच ह्या दोन्हीच्या लिंक असतात. त्याचाच भाग आहे. म्हणजे आपला जो ऋषिकेश पवारांचं 5 एप्रिलला दाखवलं गेलं हे त्यांचं, तर त्यांचा तो आपला, तुम्ही केव्हाही ज्यांना काही हे करायचं असेल ते सांगू शकता. त्या ग्रुपवर तुम्हाला ऍड केलं की तिथं झूम मीटिंग ज्या असतात त्या स्पीच थेरपीच्या पण असतात आणि डान्सच्या पण असतात. त्या दोन्हीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि ते फ्री आहे. आणि पार्किन्सन सगळे लोक तिथं, बरेचसे लोक सहभागी आहेत. नाही, पण ते कसं जॉईन करायचं? मी मुंबईमध्ये आहे, मी मुंबईमध्ये राहतो. चॅटवर काही विचारलेलं आहे फोन नंबर, तर व्हॉट्सअप ग्रुपवर मी देईन. शेखांचा पण नंबर विचारलेला होता, तोही देईन. थँक्यू. मी संपदा 1-2 मिनिटं बोलते. अनिल जोगळेकरांची मुलगी. मी पुण्यात असते. बाबांबद्दल म्हणजे मला सांगायचं असं, ते पहाटे 5 वाजता उठून गणपती ड्रॉ करायला सुरू करतात. आम्ही त्यांना काय म्हणतो, तुम्ही एवढ्या सकाळी का उठता? तर म्हणे मला तेव्हाच काहीतरी आठवतं आणि म्हणून मी सुरू करतो चित्र काढायला. त्यामुळे ते इथे पुण्यात असो, नाशिकमध्ये असो किंवा मुंबईत दादाकडे गेलेले असो, ते पहाटे 5 वाजता उठून ते चित्र काढायला सुरू करतात. आणि तेव्हा त्यांचा तो छान गणपती तयार होतो. कारण तेव्हा बाकी पण सगळे झोपले असतात, शांतता असते. त्यामुळे त्यांचा चहा पीत, गाणी ऐकत असे ते छान गणपती रेखाटतात. तेव्हा त्यांचा हात पण एकदम स्टेबल असतो. आणि ऋषिकेश पवार आणि तीर्थळी मॅडम, तुमचं खरंच खूप थँक्यू. आणि शेख काका, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे बाबांना पार्किन्सन ग्रुप बद्दल समजलं आणि ते जातात, आवर्जून ते पुण्यात येतात आणि ते आठवणीने सांगतात मला तिकडे जायचंय. आणि त्यांना खूप बरं वाटतं तिथे जाऊन. थँक्यू व्हेरी मच. आणि पार्किन्सनमुळे खरोखर ह्या क्लासमुळे, स्पीच थेरपीमुळे त्यांना खूप फायदा झाला आणि आम्ही ते बघू शकतो. स्पेशली मी त्यांना प्रत्येक वेळेला असं बाबा हळू असं आम्ही बोलायचो, कारण पडल्यानंतर त्यांना अति काळजी आपण म्हणतो तसं. पण नाव आय कॅन सी, म्हणजे आय नो की ही इज फिट अँड फाईन, ही इज व्हेरी वेल. आणि खूप छान ते करतात. व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर पार्किन्सन ग्रुप. बिकॉज ऑफ दॅट ही इज स्टेबल अँड ही इज
हॅपी. सुवर्णाताई पण खूप चांगलं प्रत्येक वेळेला कौतुक करत असतात आणि Yes. समोरच्या माणसांना एक अत्यंत प्रेरित करतात आणि वेगवेगळे काम करायला. हे पण एक लँडस्केप आहे. दाखवते. खूपच छान. हे मी अमेरिकेत गेलेलं थोडं वर धरा, थोडं वर धरा. थोडं वर घे. आणखी वर करा. हा 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 हा. ते अमेरिकेचं डिझाईन हे सिनरी. इकडचं जे आहे हे मुंबई नाशिकला येताना इगतपुरीच्या आजूबाजूचं वरती हे या बाबा थोडं. हे इगतपुरीच्या आसपास काढलेलं जे आहे, पाऊस पडून गेलेलं पाणी वाहते आणि असं छान हिरवी शाल पसरलेली अप्रतिम. ते केरळ आपलं कोकणातलं केळीची झाडं, कोकणातला परिसर आहे सगळं. वा छान छान. शेख सरांच्या मुलीच्या नेदरलँडला असताना तिथलं त्यांच्या मागच्या काळाचा फोटो पाठवतो, त्याच्यावरून हे केलेले. अप्रतिम. अप्रतिम खरंच. अप्रतिम. प्रतिबिंब सगळं त्याच्यात इतकं सुंदर दिसतंय. आणि पाण्याची ते अगदी नितळ, त्याचा रंग पण किती छान आलाय. हा. वा फारच छान. वाव. सुंदर. त्या कुंपणाच्या ताराचे काटे पण बघा किती मस्त आले. मी अनिलची बहीण आहे, स्नेहल साठे. मी बोलू का 2 मिनिटं? बोला बोला बोला, अगदी बोला. सुंदर सुंदर आहे हे पण. मला खूप अभिमान आहे. अनिलची मी बहीण आहे धाकटी. अनिल लहानपणापासूनच अतिशय, त्याला मित्रवर्ग इतका आवडतो, खूप फ्रेंडली, सगळ्यांमध्ये रमतो तो. आणि माझी आई नेहमी म्हणायची की अनिल माझं चैतन्य आहे. आणि खरोखर त्यांनी असं 100% पुरं केलंय. आता परवा मी गेलो होतो बाहेर, तो आणि मी गेलो होतो तिथे, असं खाली खूप खडवण होतं. आता साहजिक मला भीती वाटली, म्हटलं याचा पाय त्यात अडकला, सँडल अडकला, तर म्हणून मी त्याला हात लावला धरायला म्हणून. पटकन तू मला असं अपंग करू नको ग. म्हटलं अरे ठीक आहे, तुला आता इतक्या दिवसाची सवय आहे, पण आम्हाला सवय नाही, आम्हाला भीती वाटते पटकन तुझा पाय काही सटकला तर वगैरे. पण स्वयंशिस्त आणि सातत्य हे जर तुमच्यात असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा भाऊ आहे. अतिशय प्रेमळ आहे, सगळ्या माणसांना धरून आहे, कुणाविषयी कधी आकस धरत नाही. आणि त्याचं हे क्रेडिट सगळं त्याला या गणपती रूपाने, गणपतीने त्याला दिलंय. आणि त्याची तब्येत ही आहे तर गणपतीचाच वरदहस्त आहे. आजाच वरदहस्त त्याच्यावर सदैव असू दे. आणि ह्याकरता मी तुमच्या पार्किन्सनच्या क्लबचं, तुमची डान्स अकॅडमी वगैरे जे जे काय आहे, स्पीच थेरपी, त्या सगळ्यांचे अतिशय धन्यवाद आहे. की बरेच वेळा लोकांना कळत नाही की अशा काही संस्था आहेत वगैरे. पण आज आमचं नशीब खूप चांगलं की शेख सरांमुळे या अशा संस्था कळल्या आम्हाला, आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. आणि जो आहे आज माझा भाऊ, तो आज शेख सर आणि तुम्हा सगळ्यांमुळे आहे. त्यामुळे सगळ्यांना अतिशय धन्यवाद. आणि आपण प्रार्थना करू की त्याच्या आणखी पुढच्या 2000च्या संकल्पाला आपण पुन्हा भेटू. तो करत राहील, कारण 1000च्या वर त्याचे ऑलरेडी गणपती झालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. माझी बहिणी रेवती जोगळेकर, ती दाखवती आता त्यांचे काही फोटोज. त्यांना ती अनम्यूट नाही होऊ शकत आहे. रेवती, हॅलो, दाखवू शकतेस? मला डिसेबल येत आहे प्रेझेंट करायला. स्क्रीन शेअरिंग डिसेबल केलेलं आहे. स्क्रीन शेअरिंग डिसेबल येत आहे तिला. अनेबल करता येईल का रेवती? होस्ट कोण आहे त्यांनी प्लीज ते रेवतीला. ठाकूर सर, प्लीज कॅन यू डिसेबल हर पेज? एक मिनिट. 1 मिनिट.
तुमच्या बहिणीने पण छान सांगितलं तुमच्याबद्दल. म्हणजे प्रत्येक एकच येतं म्हणजे सगळ्याचं आहे. तुम्ही काय आहात ते सगळ्यांना एकच वाटतं. आणि तुम्ही इतकी माणसं जोडलेली आहेत, त्या सगळ्याचा पार्किन्सनला आटोक्यात आणण्यासाठी उपयोग होतो निश्चित. जितकं तुमचं सर्कल मोठं, तुम्ही सगळ्यांची प्रेमाने वागता, ह्या सगळ्याचा सुद्धा औषधांच्या एवढाच उपयोग होतो. अगदी नक्की. म्हणजे मी ते 100% मान्य करते. आमच्या डॉक्टरने सांगितलं की हे ते भरपूर दाखवतात. हो, दाखवा रेवतीताई दाखवा. परवाचे फोटो दिसतायत का तुम्हाला चित्र? नाही अजून. नाही नाही. दिसत, फक्त स्क्रीन दिसतो. स्क्रीनवर काहीतरी दिसतं. हा चित्र नाही आलं. एकच मिनिट. हा दिसतंय. हो आता दिसलं. दिसतं, आता आता दिसतं दिसतं. स्वतंत्र पण. हो. अशा पद्धतीने लावलं exhibition- हे अशा पद्धतीने एक्झिबिशन डिस्प्ले केलं होतं. हो हो. थोडं अजून झूम होईल का? हा म्हणजे गणपती clear दिसते. हा हा आता म्हणजे गणपती दिसतो. लागले. हो. हे डिस्प्ले करायला पण खूप वेळ लागला असेल ना, इतके सगळे. हो 4 ते 5 तास लागले. नाही आणि मी मृदुला कर्णी बोलते. मला दुसरं एक कौतुक असं वाटलं की प्रत्येक चित्र आणि प्रत्येक गणपतीचं म्हणजे ते काय म्हणूया पेस्ट केलंय ज्याच्यावर, आणि जी अशी कागदाची फ्रेम केलीये ती सुद्धा खूप आकर्षक आहे. म्हणजे गणपतीला छान, सगळ्या गणपतींना छान कोंदण दिलंय. आणि मगाशी सरांनी दाखवली जी चित्र त्यालाही सुंदर कोंदण आहे, आणि त्यामुळे चित्र मूळची सुंदर चित्र जास्त छान उठून दिसतायत. थँक्यू. आणि शेख धन्यवाद. म्हणाले होते की मी मदतीला गेलो होतो. ते सध्या नाशिकला आहेत, कधी पुण्याला कधी नाशिकला असतात. तर मी प्रदर्शनाच्या वेळेला मदतीला गेलो होतो आणि सगळेच मित्र तिथं मदतीला होते. म्हणजे ही कामं सुद्धा ना अनेकांच्या मदतीने होऊ शकतात. आणि अनेक जण त्याचं काम नाहीच आहे. त्यामुळे की तुम्हाला शोभा तुम्ही जे तरुणपणात पेरलेलं आहे ते आता उगवत आहे. अगदी खरं. सुंदर. ऑपरेशन पण झालं. मस्त. शोभनाताई, हो आत्ता माझ्या असं एक लक्षात आलं की उद्या संकष्टी आहे. हो. तर जोगळेकर सरांचं हे आपण आजच्या ऐवजी उद्या जरी ठेवलं असतं तरी औचित्यपूर्ण. हा नाही, औचित्यपूर्ण झालं असतं. हा अरे वा, भांडी भांडी गणेश गणेश. काढलाय त्यांनी. भांडी गणेश अप्रतिम आहे. भांडी गणेश फुलातला गणेश. हे फुलातले गणपती आहेत. किती व्हरायटी आणि किती हे आहे विविधता त्याच्यात विषयांची. गणपती अशा पद्धतीचे गणपती. इथे माझा मित्र कंसारा म्हणून एक मित्र आहे, तो ऍक्च्युअल भांडी घेऊन ते एकमेकाला चिटकून असे गणपती तयार करतो. गणेशोत्सवात तो असं करतो. आंब्याची पानं कान म्हणून वापरायचे. तरी मी कलरिंग केलेलं नाही, खूप कमी गणपती कलर केलेले. कोदंडधारी राम.
तुम्ही गणपतीला मूर्ती तुम्ही करता का गणेश चतुर्थीला? का मूर्ती नाही हो करत? हो हो करतात करतात. करतात. हो हो हे अरे वा. पेन्सिल स्केच आहे. हो अमिताभ बच्चन छान आहे. छान. ओळखायला येतोय. हो हो निश्चित. हे जे कलाकृती डोंगर हे सरांनी कलर शिकवले, पेन्सिल्सनी स्केचिंग करून काढलेलं आहे. हो विविध प्रकारची आहेत त्यांची म्हणजे पेंटिंग. सर्व साधनं वापरली आहेत. पण त्यांची कुठल्याही तऱ्हेने केलेली छानच वाटतायत. वारली वारली आर्ट. याला मला सेकंड प्राइज मिळालं होतं महाराष्ट्र लेवलवरती. सिनियर सिटीजनचं सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये महाराष्ट्र टाइम्सनी हे घेतलं होतं, त्यात बक्षीस मिळालं होतं. सुंदर आहे. सुंदर. वारली आर्ट आहे. वारली आर्ट मध्ये पण त्यांनी वेगवेगळी चित्र काढायला सुरुवात केली. बरोबर, फार छान आहे. पण हा नॅचरल ब्रिज म्हणून अमेरिकेतला आहे. हे मनाने काढलेले आहे. कलर्स पण किती सुंदर आहेत आकाशाचे. हे बघा, हे वारली आर्ट मधले प्लेट्स आहेत. थोडं मोठं कर आहे. हा. खूप छान दिसते वारली. सुंदर सुंदर. वाव. म्हणून हे प्रदर्शन सुद्धा मी आमच्या डोंगरे सरांना समर्पित केलं होतं, कारण त्यांच्यामुळे हे सर्व मला शिकायला मिळालं. शाळेमध्ये असं ड्रॉइंगचे जो मटेरियल असायचं त्याची कपाटाची चावी माझ्याकडे ते देऊन टाकायचे. तुला पाहिजे त्या पद्धतीने तू चित्र काढ. 11वीला चित्रकलेचं माझं जे बोर्डाचं बक्षीस आहे फक्त 5 मार्काने गेलं होतं बक्षीस. सरांनाच खूप वाईट वाटलं होतं. आता उरलेल्या सगळ्यांचं सुद्धा एक प्रदर्शन भरवायला पाहिजे. फक्त गणपतीचं झालं. बाकीच्या बाकी भरून आपण प्रदर्शन भरवा आता. ते भरवणे म्हणजे खूप एक मोठा टास्क आहे. मोठा टास्क आहे. पण तुम्हाला सांगते सो मच रेवती. माझ्या वहिनीनी आता दाखवले सगळे चित्र. आणि हे प्रदर्शन भरवताना त्याचा मुलगा सून आणि मुलगी आणि जावई यांनी अत्यंत मेहनत घेतलेली आणि इतकं सुरेख यशस्वी केलंय की मोठ्या सिनियर सिटीजनना काही बघावं लागलं नाही. संपूर्ण त्यांनी केलेलं आहे ते. आम्ही त्यांच्यावर सोपवून आम्ही बिंदास्त होतो. ही तुमची मोठी पुण्याई आहे. ही तुमची मोठी पुण्याई आहे की तुमची मुलं आणि तुमच्या पाठीची अशीच कायम राहो. हो, आम्ही नेहमी म्हणतो चार आमचे मोठे ऍसेट्स आहेत. त्याच्याशिवाय हे शक्य नसतं काही त्या जणांना. चित्रांच्या मागे ते जे चित्र आहे त्याच्या मागच्या बाजूला पार्किन्सन वरचा संदेश दिलेला आहे पहा. आई ते वाचून दाखव. हो, वाचते. 2018 साली पार्किन्सनचे निदान झाले. हाताला कंप सुरू झाला. पण एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली. जेव्हा जेव्हा गणपती रेखाटायला घेतला तेव्हा हात स्थिर व्हायला लागला. डॉक्टरांनी सांगितले छंद जोपासला की मन आनंदी राहते आणि डोपामाइनचे स्रवण उत्तम होते. आणि मग हा प्रवास थांबलाच नाही, उलट अधिक अर्थपूर्ण होत गेला. लहानपणीच्या छंदाचे रूपांतर उपचारामध्ये झाले. 1001 गणपतींच्या रेखाटनांचा हा प्रवास जिद्द, श्रद्धा आणि कलेच्या उपचारक्षम शक्तीचा प्रवास आहे. हा प्रवास फक्त माझ्यापुरता नाहीये, तर मला यातून प्रत्येकाला संदेश द्यायचा आहे की जीवनात आपली हॅपी प्लेस शोधली, एखादा छंद जपला तर कला कोणतीही वेदना, कोणताही संघर्ष हलका करण्याची ताकद देते. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यशाची हीच खरी चावी आहे. सुंदर. लिखाण पण केवढं सुंदर. याचा फोटो पण व्हॉट्सअप ग्रुपवर टाका नंतर. आता जो संदेश वाचला ना माधुरीताई. नक्की नक्की नक्की. आणि हे खूप छान आहे. त्यांचं अक्षर पण सुंदर आहे. आणि अक्षर सुंदर आहे. अजूनही पार्किन्सनचं असताना हे विशेष आहे.
आता बऱ्यापैकी ते बिघडलंय, पण म्हणजे तरी ते नाही, प्रॅक्टिस पण तुम्ही करतात. काढत राहा, लिहित राहा, म्हणजे ते राहील. सुरुवातीच्या 4 लाईन आता छान येतात आणि पुढे 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 बारीक बारीक होत ठीक आहे, जाते. एवढं नाही झालं तरी अजूनही सुद्धा ते छान आहे. तुम्ही हो. काढत लिहित राहिला की ते राहील. करेक्ट. हॅलो, नमस्कार. मी अनिल जवळकरची 5वी बहीण बोलते. ठाण्याला असते मी. बोलू का 2 हो. मिनिटं? हा, हॅलो. बोला ना. हा, कोण म्हणताय तर तुम्ही? काय कोण बोलताय? अनिल जवळकरची त्याच्या 5वी बहीण बोलते. मगाशी बोलली ती आमची अजून लहान बहीण, मधली बहीण हा बोलते मी. हा तर माझा तर आता अगदी परवा मी नाशिकला गेले होते तेव्हा मी परत बघितलं की एवढ्या मोठ्या तो खुब्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्याच्याजवळ इतकी राहिले. हॅलो. हो, ऐकू येतं, ऐकू येतं. हा. तेव्हा त्याच्याजवळ राहिले आणि मी बघितलं की आपलं स्पीच चांगलं राहावं म्हणून तो त्याच्यासाठी पण प्रयत्न करत असतो. गाणं म्हणणं, बोलणं, त्याच्यानंतर तुमचा तो व्यायाम जो येतो त्या व्यायामात तो सतत करत होता. त्याच्याबरोबर मी पण केलं. तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे माझे हातपाय दुखायला लागले पण तू किती सुंदर करतोय अनिल. या सगळ्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आज माझा भाऊ त्यामुळे एनर्जी घेऊन छान उभा राहिलाय. धन्यवाद. तुमचं तुमचे भावंडांचं सर्व प्रेम पण खूप फॅमिलीला छान तिथे आहे. अभिमान आहे पहा तुमचा. सगळ्या कुटुंबियांना अभिमान आहे. सगळेजण हजर राहिलेले आहेत त्या कार्यक्रमाला. यातच सगळं आलं. येस येस, ती पावती आहे. आणि बाकीच्यांना कुणाला काही विचारायचं असलं आपल्या ग्रुपमधल्या तर विचारा, त्यांना विचारू शकता. साहेब, तुम्ही किती दिवसात किती तास व्यायाम करता? सकाळी 1-2 तास मला होतं सगळं मिळून. 5 ला उठल्यानंतर साधारणतः 7 वाजेपर्यंत मला सगळं कम्प्लीट होतं. आणि डान्स थेरपी किती वेळ करता? त्याच्या डान्स थेरपी त्यातच आहे. 40 मिनिटं ती आहे आणि बाकीचे इतर ओंकार करतो, 20 मिनिटं ओंकार आणि बाकीचे एक्झरसाइज. अच्छा ते नियमितपणे करतोय अगदी. ओंकाराचा पण खूप फरक पडतो बरं का. अच्छा. आणि आपलं पोट साफ राहण्यासाठी जे रोजचे व्यायाम आहेत ते पण फार चांगले आहेत. मी स्वतः योगाचा टीचर होतो आणि आपण वेगवेगळ्या योगाच्या थेरपीज करतो. त्याचाही मला थोडा उपयोग इकडे होतो. पण ते एकमेकावर ओव्हरलॅपिंग होते, त्याच्यामुळे मी आता फक्त एकच ठेवली, डान्स थेरपीच ठेवलेली. आपली गोष्ट फारच इन्स्पायरिंग आहे. मला फार कौतुक वाटलं. जेव्हा आठवड्यापूर्वी जेव्हा आली होती माहिती की चित्रकला काढून तुमच्या हात मला चित्राचा गंध सुद्धा नाही आहे, पण मी चित्राचे विकत घेतले आणि 1 आठवडाभर पेंट केलं. जरा कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं ते. येस, करेक्ट. एवढंच नाही तर तो म्हणजे डाव्या हाताने सुद्धा लिहायची सतत प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे हे घेण्यासारखं आहे की आपणहूनच तो त्याच्या मनाने की उजव्या हाताने तर आपण लिहितोच पण तो डाव्या हाताने सुद्धा रोज 4 ओळी लिहून बघतो. ग्रेट. हो, कारण उजव्या हाताने लिहिता येत नसून नाराज होण्याचं नाही, कारण नाही. डावा हात पण आहे, तितकाच ताकदवान आहे. आणि मेंदूला डाव्या हाताने पण करणं खूप महत्वाचं आहे मेंदूसाठी. ह्याचा मी बोलू का? खूप सुंदर संधी आम्हाला दिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. मी बोलू का? तुम्ही बोला, सगळे बोला. फोटो आहेत ना गणपतीचे, कसे सगळे प्रिझर्व करता, नीट कसे ठेवता सगळे? काय म्हणताय? गणपती कसे प्रिझर्व करतात? हे सर्व आम्ही आता काय केले, एकाच साईजचे ब्लॅक कलरचे शीट्स केले, कार्ड शीट्स 8x12चे, आणि त्याच्यावरती हे गणपती जे आहेत ते असे पॅड वरती करतो. बघितले ते. आता हे पॅड जे आहे मोठं आहे, याचं निम्म पॅड असतं A5 साईजचं. A5 साईजचं. त्याच्यावर एक एक गणपती करत जातो, नंतर तो कट करून व्यवस्थित त्याला माउंटिंग करतो आणि तो या ब्लॅक पेपरवरती चिटकवतो. सगळे एकावर एक असं व्यवस्थित राहतात. आणि बॉक्स मध्ये सगळे ठेवलेले. बॉक्समध्ये सगळे ठेवले, त्यामुळे अत्यंत सुंदर पद्धतीने ते प्रिझर्व हो, होतात. छान झालेले आहेत. अतिशय सुंदर पहिल्या केलेले. दिवशीचा गणपती आणि शेवटचा गणपती इतकाच फ्रेश दिसतो. हो हो, फार सुंदर झालेले आहेत म्हणून थँक्यू. तर आपण पुण्यात पण प्रदर्शन भरवायचा प्रयत्न करू. जरूर चांगली करा, आवड आम्ही निर्माण येतो. झाली. पुण्यात भरवलात की आम्हाला सांगा, आम्ही येतो.
मी आता एक्झॅक्टली तेच सुचवणार होते की जसं नाशिकमध्ये भव्य प्रदर्शन भरलं तसं आपण पुण्यात प्रयत्न करू भरवण्याचा. त्याच्यामध्ये म्हणजे पुण्यातल्या लोकांनी मदत केली तर ते होऊ शकतं. करायची ना. करायची आम्ही तयार आहे. समीर रेवती ऐकताय का? नाही दिसत आहेत. काय कारण सध्या सगळा प्रदर्शन लावणं आणि करणं हा मेन रोल त्यांचा आहे. आणि आता सुद्धा ते खरं म्हणजे मीटिंग मध्ये होते, पण त्यांनी मध्ये तिने डिस्प्ले केला चित्रांचा, कारण ते नाशिकमध्ये कामासाठी आलेले आहेत आणि मीटिंग मध्ये आहेत ते दोघही जण. त्याचा मुलगा आणि सून पण असेच अतिशय मेहनती आहेत. त्यांचा धंदा वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. कोणाला विचारायचंय का आपल्या शुभंकर शुभार्थीना? मला वाटतं बहुतेक सगळं कव्हर झालेलं आहे. तुमचं कव्हर झालं. आणखीन कोणाला काही विचारायचं असलं तर विचारू दे. आणि तुमच्यापैकी प्रश्न कोणाला पाठवले तर बोलायचं वाटत असेल तर बोलू शकतात. नातेवाईकांच्या पैकी, घरच्या लोकांच्या पैकी, मित्रांच्या पैकी. काही वेगळं आतापर्यंत न सांगितलेलं सांगायचं आहे राहिलं असेल तर. पण या निमित्ताने तुमच्या अनेक पैलूंचं दर्शन झालं. ते छान वाटलं. मला ती संधी मिळाली त्याचा खूप आनंद झालाय. आणि विशेष म्हणजे किती जण जॉईन झालेले ठाकूर साहेब? 55 जण आहेत काहीतरी. हे आपलं वेळ देणं याच्यासाठी हे पण खरंच कौतुकाची गोष्ट आहे. पुन्हा आता नसले तरी व्हिडिओ पाहणार आहेत ना बरेच जण. बरोबर. बरेच जण की आता शक्य नाही होत, कोणाकडे टेक्निकल अडचणी येतात, मग व्हिडिओ पाहतात हळूहळू लोक. बरोबर करेक्ट. त्यामुळे तो जगभर जातो ना पुन्हा. आता काही ठिकाणी वेळा सोयीच्या नसतील अमेरिकेतल्या काही लोकांना, असंही असू शकतं. बरोबर आहे. मी पण बघत होते, पण माझा जरा वेगळाच प्रश्न होता. छान चालली होती पण मला कधी मध्येच ऐकायला येत होतं, मध्येच दिसत होतं, मध्येच नव्हतं. तर पाऊस आल्यामुळे आमच्या इथे वरती जरा पत्रे घालण्याचं काम चालू आहे, त्यामुळे मला नीट सगळं बघताच आलं नाही. पण खरंच कौतुकास्पद आहे अनिल भाऊजींचा हा उपक्रम. आणि सगळीकडे त्यांचं प्रदर्शन व्हावं ही सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया सगळ्यांनी. हो हो. त्याला एक महत्वाचं आमचं सांगायचं राहिलं. येत आहे ना ऐकायला? हो येतो. हो माझी आजी त्याला लहानपणी कीर्तनाला घेऊन जायची, तेव्हा आईला सांगायची अगं त्याच्याजवळ एक खडू पेन्सिल काहीतरी दे. आणि मग तो तिथे बसून त्या वरांड्यामध्ये तो अशी ड्रॉइंग काढत असायचा. म्हणजे त्याला लहानपणापासून ती आवड आहे, ती माझ्या आजीनी जोपासली. त्याला खतपाणी घातलं, त्याचं हे फलित आहे आज. हे विशेष आहे. म्हणजे पूर्वीने तर अभ्यास करा, ड्रॉइंग काढा वगैरे याला कोणी फारसं महत्व नाही द्यायचं. काल नुकतीच मी सर्कस पाहून आलेलो होतो. तर आजीने मला सांगितलं तू सर्कस पाहून आला, हे खडू घे आणि सर्कस मधले वेगवेगळे प्राणी काढ. आणि ते 1 तासामध्ये इकडे त्यांचं कीर्तन प्रवचन छान चाललेलं होतं आणि मी इकडे रमून गेलो. अख्खी सर्कस संपूर्ण ह्याच्यामध्ये काढली होती खडूने. विशेष आहे. माझे आईचे वडील ड्रॉइंग टीचर होते आणि वडिलांकडे सगळेच उत्तम ड्रॉइंग काढतात. माझ्या आजोबांनी एक उभी लक्ष्मी इतकी सुरेख काढलेली आहे की दरवेळेस आम्ही ती लक्ष्मीपूजनात ठेवतो. म्हणजे अनुवंशिकतेने हा गुण आलेला आहे. अनुवंशिकता आहे, पण त्याचं सातत्य हे महत्वाचं आहे. आईचे जे वडील आहेत ते त्यावेळेचे जे स्कूल ऑफ आर्ट मधले फाईन आर्टिस्ट, इंग्रजांच्या काळातले वामकर्ते भाटे म्हणून प्रसिद्ध. आणि फक्त चित्रकला न करता तुम्ही इतर पण करत राहिला. गाणं गात, कविता करत राहिला, असे सगळेच विविध कला जोपासल्या, हे महत्वाचे.
प्रत्येकाच्या वाढदिवसाला मी चारोळ्या करून पाठवतो. जसं आता शोभानं ते तुमच्या याला पाठवलं होतं तसं. पुढची पिढी पण चित्रकलेत पारंगत आहेत आता, नातवंड. आमची नात उत्कृष्ट चित्र काढते, 8वीत आहे. आणि मुलगी पण चित्र काढते. सुनबाई आर्किटेक्ट आहे, तिचं पण ड्रॉइंग चांगलं आहे. आणि चित्रकला रक्तात भिनलेली आहे. आणि माधवी म्हणजे माझी बहिणी अनिलच्या मिसेस, ती पण अत्यंत सुरेख भरतकाम, विणकाम, ड्रॉइंग सर्व गुण संपन्न आहे. ती पण अतिशय छान. आणि तिची साथ माझ्या भावाला फार सुंदर आहे, जी आयुष्यात फार महत्वाची असते. त्यामुळे ती तर आहेच, आणि त्यांची मुलं आणि सुना जावई सगळेच. सो थँक गॉड आहे त्याबद्दल. छान आहे, कलाकारांची फॅमिली आहे. सगळ्या तऱ्हेची कला, म्हणजे तो गणपतीचाच आशीर्वाद आहे त्यांना. अगदी खरी गोष्ट. खूप छान वाटलं अशा फॅमिलीला भेटून. सगळी तुमचे कुटुंबीय मित्रमंडळी आली, त्यांना हे पण चांगलं वाटलं. आपण थांबूयात का आता? काही सांगायचंय माझं तुम्हाला आणखी? थांबूया. वेळ गेला इतका समजला नाही. जोगळेकर, तुम्ही स्वतः तुमच्या मित्राने, तुमच्या कुटुंबियांनी हे खूपच छान सगळं चित्र उभं केलं. म्हणजे की केवळ ह्या गणपतीचे चित्र आणि इतर चित्र नाही, तर तुमच्या एकमेकांच्या रिलेशन आणि तुमच्या एकमेकांच्या बद्दल प्रेम, हे सगळं सुद्धा चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे केलं. तुमच्या सगळ्यांचेच आभार. आणि उपस्थित सगळे तुम्ही जे राहिलात आणि प्रश्न विचारलेत किंवा रस घेतलात या ह्याच्यामध्ये, त्यामुळे रंगत गेलं. तुमच्या सर्वांचे आभार. अतुलनी पण ही चित्र दाखवायला मदत केली, त्यांच्या मुलींनी आणि इतर कोणी, रेवतीनी, या सगळ्यांचे पण आभार. तर या सगळ्यांचेच आभार. त्यामुळे ते सगळं दिसू शकलं ना आपल्याला. धन्यवाद. आपण आता पुढचं हे बघूयात, पुण्यात आता प्रदर्शन करण्याचं. येस. आणि मी तर नेहमी कायम तुमच्या ऋणात आहे शोभनाताई. आपली अगदी थोडीशी सुरुवातीला आम्ही घरी आलो तेव्हा भेट झाली, पण तुमच्यामुळे आज जोगळेकर जे उभे आहेत व्यवस्थित आणि जे करतायत, तर त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे, पार्किन्सन्स क्लबला आहे, आणि विशेषतः तुम्हाला. तुम्ही हे सगळं वैयक्तिक, म्हणजे तुम्ही आम्हाला खूप छान गाईड केलं. आणि फक्त माझ्या बाबतीत नाही, तर जेवढे त्यांच्या समोर येतात पार्किन्सनचे पेशंट्स, त्या सगळ्यांना तितक्याच आनंदाने ते मदत करतात. तुमच्याकडनं ही प्रेरणा घेऊन ते म्हणले आपल्यासारखे, म्हणून त्यांनी त्यांच्या मामे भावाला पण त्रास होतो म्हणून त्याच्याकडे पण जाऊन त्यांना सांगितलं, विकास भाटे आणि आणखीन त्यांचे मित्र, असे दोघं तिघं जरी जॉईन झाले तरी आणखीन थोडं त्यांच्या दुखण्यापासनं त्यांना कसा रिलीफ मिळेल, काय करता येईल, कसं आनंदी राहता येईल, हे करू शकले, याचा जास्त आनंद आहे. छान, धन्यवाद. थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ